नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. 10 ते 12 दिवस झालेले आहेत. 10वी पास झाला आहात तुम्ही किंवा आपला पाल्य पास झालेला आहे आणि 11वीचं ॲडमिशन कसं घ्यावं याचं एक मोठं दिव्य सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या समोर आहे. म्हणजे ऑनलाईन ॲडमिशन कसं घ्यावं, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन करायचं असेल तर त्याचा प्रेफरन्स कसा द्यावा, कोटा म्हणजे काय, कॅप म्हणजे काय, ऑनलाईन वेबसाईट जी आहे तर ती फॉर्म भरायची ती मध्येच चालते, मध्येच बंद होते, डॉक्युमेंट्स अपलोड करायसाठी डॉक्युमेंट्स मिळत नाही आहे, अपलोड झालं की नाही झालं हे कसं कळणार, ही सगळे प्रश्न आणि ही जी तुमच्या मनामध्ये जो हा गोंधळ चालू आहे आजच्या या व्हिडिओने काही प्रमाणात का होईना शांत होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे जर लक्षपूर्वक जर पाहिला तर तुमच्या सगळेच्या सगळे प्रश्न जे आहेत तर ते यामध्ये सॉल्व्ह होतील. कारण वेबसाईटवरती काय काय विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतील याचे FYQ फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स मी या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर चला आपण आता बघूया. सगळ्यात अगोदर ही प्रवेश प्रक्रिया कोणासाठी? ऑफकोर्स ही प्रवेश प्रक्रिया 11वीच्या विद्यार्थ्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व कनिष्ठ महाविद्यालयासाठी आहे. 11वी 12वीचे म्हणजे SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल किंवा इतर बोर्ड जे महाराष्ट्राशी संलग्नित आहे त्यांच्यासाठी आहे. यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता काही विद्यार्थी जे आहेत तर ते गुजरात आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे. भले ते असतील इकडे पण त्यांचं सेक्शन जे आहे किंवा तिकडचं बोर्ड आहे तिकडे जर ॲडमिशन असेल तर त्या मुलांना जर महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय प्रावधान आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. आता प्रवेशासाठी काय काय आहे, कोण कोण पात्र आहे? 10वी पास झालेला विद्यार्थी ज्याला कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डामधून जो पास झालेला आहे तर तो काय करू शकतो? ॲडमिशन घेऊ शकतो. आता प्रवेश अर्ज कसा भरायचा? ऑलरेडी मी याविषयी भरपूरसे व्हिडिओ बनवलेले आहेत पण तरीही एकदा परत सांगतो. विद्यार्थ्यांनी FYJCadmission.in या वेबसाईटवर जाऊन अगोदर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. डाव्या हाताला तुम्हाला म्हणजे इकडून पाहिलं तर जर तुमच्या समोर असेल तर उजव्या हाताला टॉपवरती तुम्हाला इथं लॉग इन आणि इकडं रजिस्ट्रेशन असं काय दिसेल तुम्हाला हे दिसेल. हे बघा इथं लॉग इन आहे. सध्या तर वेबसाईट डाऊन आहे. आता इथं तुम्हाला इथं रजिस्ट्रेशनचं नाव दिसेल. तिथेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरणं सुरू करायचा आहे. आणि त्यामध्ये जाऊन तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 पार्ट 1 मध्ये तुम्हाला तुमची स्वतःची माहिती आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यायचे आहे. प्रेफरन्सेस कसा निवडायचा? आता तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं ना तर त्यामध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजला तुम्ही पसंतीक्रमाने तुम्ही काय करू शकता? निवड करू शकता. म्हणजे मला अगोदर 1 नंबरचं कॉलेज हे मिळायला पाहिजे, नंबर 2ला मला हे कॉलेज आवडतं, 3 नंबरला हे, 4 नंबरला हे, 5 नंबरला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तिथे ड्रॉप डाऊन करून तुम्हाला कॉलेजचं नाव सिलेक्ट करून काय करायचं आहे तुम्हाला प्रेफरन्स निवडायचा आहे. आता कॅप राऊंड म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कॅप राऊंड म्हणजे काय? आता कॅप म्हणजे काय? ही सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस आहे. ही सेंट्रलाइज्ड आहे म्हणजे अगदी Tier 1 Tier सिटी मुंबई पुण्यापासून ते अगदी गाव वाड्या वस्त्यावरती जर एखादं महाविद्यालय असेल, कॉलेज असेल तर त्यांच्यासाठी ही समान प्रोसेस आहे. म्हणजे उद्या जर मोदींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी जर समजा ठरवलं की मला महाराष्ट्रातल्या सोलापूर किंवा सांगलीमधल्या एखाद्या गावातील महाविद्यालयामध्ये चेक करायचं आहे की तिथे किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे तर ते सुद्धा एका क्लिकवरती सगळं चेक करू शकतो. तर एवढी ट्रान्सपरन्सी सगळी माहिती एका क्लिकवरती मिळावी यासाठी सेंट्रलाइज प्रवेश प्रक्रिया ही जी आहे तर ही राबवलेली आहे आणि ही विविध फेऱ्यामधून होणार आहे. ही सेंट्रलाइज्ड फेऱ्या होणार आहे. म्हणजे असं नाही की जिल्ह्याला एक वेगळी फेरी होणार आहे म्हणजे जिल्ह्याचा यामध्ये काही संबंध नाही. ही सेंट्रलाइज आहे. तर यामध्ये 1 ते 4 राऊंड होणार आहे आणि नंतर एक स्पेशल राऊंड होणार आहे. यामध्ये 1 ते 4 राऊंडमध्ये कॉलेजला जेवढे पाहिजे तेवढे मुलं, जेवढी त्यांची क्षमता आहे त्यानुसार त्यांना मुलं मिळतील. जर नाही झाले काही तर त्यांच्यासाठी नंतर स्पेशल राऊंड देखील काय केलेला आहे समाविष्ट केलेला आहे. आता कट ऑफ लिस्ट जर एखाद्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट लागली समजा 90% वरती, मला आहे 89%, मग माझा त्या कॉलेजला नंबर लागणार का? बिलकुल नाही. मग अशा वेळेस त्या कट ऑफ लिस्टमध्ये माझं जर नाव नसलं तर काय करायचं? प्रेफरन्सेस जे आहे ना तर ते अपलोड करायचा, अपडेट करायचा आणि पुढील फेरीची वाट पाहायची. आता 90% वरती त्या कॉलेजला ॲडमिशन मिळत आहे म्हणजे माझं 1 नंबरला मी जर कॉलेज ते टाकलं असेल आणि तिथे जर 90% वरचेच मुलं घेत असतील तर मला प्रेफरन्स काय करावं लागेल? माझं अपडेट करावं लागेल. मी प्रेफरन्समध्ये जाऊन ते कॉलेजचं नाव काढून टाकेल आणि 2 नंबरचं जे कॉलेज आहे ते माझं ऑलरेडी 1 नंबरवरती येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रेफरन्स तुम्हाला अपडेट करायचे आहे किंवा पुढील फेरीची देखील तुम्ही वाट पाहू शकता. नाहीतर मग स्पेशल राऊंडसाठी तुम्हाला काय करू शकता? तुम्ही अपडेट करू शकता किंवा अर्ज भरू शकता. याच्यासाठी थोडी माहिती पण घ्या. ठीक आहे. आता कोटा प्रवेश म्हणजे काय? आता कोटा म्हणजे काय? इन हाऊस मायनॉरिटी आणि मॅनेजमेंट हे कोटा अंतर्गत होणारे प्रवेश आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे. म्हणजे काही मायनॉरिटी आहेत
तर त्यांना विशेष करून त्यांच्यासाठी आरक्षण असतं. इन हाऊस म्हणजे शासनाचे काही कॉलेज असतील तर त्याच्यामधून काही मॅनेजमेंटचे म्हणा किंवा कॉलेजला काही अधिकार आहे की तुम्ही 10-20-5% असे काहीतरी विद्यार्थी जे आहे तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात. पण त्या सगळ्यांसाठी ऑनलाईन माहिती जी आहे तर ती काय आहे, ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे. आता आवश्यक कागदपत्र कोणती बघा, 10वीचं मार्कशीट आहे, TC लागणार आहे, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, आवश्यक असल्यास रहिवासी पुरावा लागणार आहे, आधार कार्डचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो हे आवश्यक असू द्या. याचे सगळ्यांचे काय करा, स्कॅन करून एक PDF आणि JPEG फाईल ह्या दोन्ही काय करा तुमच्या गुगल ड्राईव्हला कधीही सेव्ह असल्या पाहिजे. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी काय प्रक्रिया आहे, इतर बोर्डाचे विद्यार्थी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं गुजरातच्या बाउंड्रीवर आहे किंवा कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे, तर त्यांच्यासाठी काय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून जवळच्या मार्गदर्शन केंद्रात फॉर्म पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. ऑफकोर्स ते सगळं तुमचं म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करेल तर त्यावेळेस त्याचा जो बोर्ड सर्टिफिकेटचा जो नंबर असेल ना तर तो व्हेरीफाय येऊन येतो, मग त्यावेळेसच त्यांना पुढे अलाव केलं जातं. ऑफकोर्स फॉर्म सबमिट तिथूनच पुढे होतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी विशेष करून लक्ष द्या. पालकांची भूमिका काय, पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अगोदर माहिती समजून घ्या आणि वेळोवेळी आपलं हे जे पोर्टल आहे जे की व्यवस्थित चालत नाही, आय होप की आता इथून पुढे चालेल. ठीक आहे, 26 तारखेला आता त्यांनी एक अपडेट दिलं की 26 तारखेला 11 वाजता जे आहे तरी वेबसाईट सुरळीत चाललेली असेल. सध्या तर त्यांनी फक्त एक JPEG फाईल किंवा एक फोटो अपलोड केलेला आहे आज रोजी. पण आता ही जी प्रोसेस आहे तर ही सुरळीत होईल. पालकांनी म्हणजे पॅनिक होऊ नका. बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो, शासनाची ही जिम्मेदारी आहे की या तरुण वर्गांना किंवा महाराष्ट्रातील म्हणा किंवा जनतेला देशातील त्यांना शिक्षण देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे सरकारचं काम आहे. यामध्ये मान्य आहे थोड्याशा त्रुटी होत आहेत, ही सध्या पॅनिक होण्याची सिच्युएशन आहे, पण पेशन्स ठेवा. सरकारवरती माझा विश्वास आहे आणि सर्व नागरिकांचा सरकारवर विश्वास आहे. मुलांच्या भविष्याशी असा खेळ होणार नाही आणि मुलांचं वर्ष तर नक्कीच बिलकुल वाया जाणार नाही, एवढी शाश्वती शासनाच्या बिहाफमध्ये मी नक्की घेऊ शकतो मी. राईट, जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. जर तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील सजेस्ट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.